नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल की खूप यंग लोकांना हार्ट अटॅक येऊन राहिले. MI म्हणजेच मायोकार्डियल इन्फार्क्शन ही गोष्ट आपण जनरली 60 आणि 70 वर्षांच्या लोकांमध्ये आधीच्या काळात पाहायचो. ती रिसेंटली 25 आणि 30 वर्षाच्या पोरांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण काय? आज आपण याविषयी बोलूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडियन लाईफस्टाईल नेहमी मेहनतीची राहिली आहे. आपल्या आधीचे जे लोक होते त्यांचं जे जीवन होतं, त्यांची जी जीवनशैली होती ही मेहनतीची होती. शेतात काम करणे किंवा इकडे तिकडे पायी जाणे या गोष्टींमुळे त्यांची काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटी होत राहायची. काळासोबत आपली ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट नील झाली आहे. सगळे बसलेले कामं, बसलेले जॉब, घरी एक्सरसाइज न करणे, खायप्यायच्या खराब पद्धती आणि सवयी यामुळे आपली लाईफस्टाईल खराब झाली आहे आणि थोडंफार वेस्टर्नायझेशन आलं आहे त्यात. या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू हार्ट अटॅकचं प्रमाण यंगर पॉप्युलेशनमध्ये वाढत चाललं आहे. आज आपण त्या मुद्द्यांवर बोलूया की काय गोष्टी केल्यामुळे हा रेट वाढला आहे आणि त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी, त्याच्या बचावासाठी आपण स्वतःमध्ये काय चेंजेस आणू शकतो. तर सर्वात पहिले हार्ट अटॅकसाठी सर्वात महत्त्वाची जी वस्तू सायंटिस्ट लोकांना आढळली ती म्हणजे स्मोकिंग. जे लोक तंबाखू खातात किंवा स्मोकिंग करतात म्हणजे सिगरेट, बीडी याचं सेवन करतात त्यांमध्ये बाकी पॉप्युलेशन करता हार्ट अटॅकची रिस्क सर्वात जास्त. आजकाल बरेच यंग लोक स्मोकिंग करत आहेत. यामुळे हार्ट अटॅक येण्याची रिस्क खूप अंश वाढून जाते. त्यामुळे सर्वात पहिले हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्मोकिंग आणि टोबॅकोचं कन्झम्पशन बंद करावं. त्या व्यतिरिक्त जे लोक बसून कामं करतात, ज्यांची जॉब जी आहे ती फक्त बसायची आहे किंवा ऑफिस वर्क आहे किंवा लॅपटॉपवर काम आहे, या लोकांना सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे एक्झर्शन काही होत नाही आणि जे काही आपण खाऊन राहिलो त्या सगळ्या कॅलरीज अंगामध्ये जमा होतात. त्याच्यामुळे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा वाढतो. या लोकांना पण हार्ट अटॅक व्हायची रिस्क जास्त असते. तर अशा लोकांनी रेग्युलरली एक्सरसाइज करणे हे फार गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर अर्धा पाऊण तास फास्ट वॉकिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग करणे किंवा यंग पेशंट्सनी तर जॉगिंग पण केलेली सर्वात चांगली असते. त्या व्यतिरिक्त योगा, प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस या सगळ्या आपल्या सर्क्युलेशनसाठी फार गरजेच्या असतात. या व्यतिरिक्त आपण बऱ्याचदा न्यूजमध्ये वाचतो की जिममध्ये बऱ्याचशा डेथ झाल्या किंवा कोणता फुटबॉल प्लेयर किंवा ॲथलीट खेळता खेळता यांना हार्ट अटॅक आला. तर आपण म्हणतो की डॉक्टर सांगून राहिले की तुम्ही एक्सरसाइज नाही करत, तुम्ही फक्त बसून असता, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. पण हे लोक ॲथलीट्स, हे जे प्लेयर्स होते किंवा जिम जाणारे लोक होते हे तर फिट होते, मग यांना हार्ट अटॅक का आला? तर मित्रांनो, एक्सेसिव्ह एक्सरसाइज म्हणजे एक्सेसिव्ह फिजिकल एक्झर्शन यांनी पण हार्ट अटॅक येऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या लिमिटच्या पार एक्सरसाइज किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असाल तर बरेचदा हार्टमधले जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. त्या गोष्टीला अरिथमिया म्हणतात आणि या अरिथमियांमुळे पण सायलेंट MI म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक येतो आणि सडनली पेशंट कोलॅप्स होऊन आपल्याला त्याला वाचवायला टाईम नाही मिळत. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, तुम्ही खूप जास्त एक्सरसाइज करत असाल किंवा बिलकुलच एक्सरसाइज नाही करत, या कोणत्याही प्रकारचा अतिरेक हा शरीरासाठी नेहमी खराब. या व्यतिरिक्त तुमच्या ज्या खायप्याच्या सवयी आहेत, बाहेरचं खूप जास्त खाणे किंवा मैद्याचे प्रोडक्ट्स जास्त खाणे, फ्राईड फूड जास्त खाणे, या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खराब आहेत. झोपेच्या वेळी जर तुम्ही 7-8 आवर्सची जर सलग झोप नाही घेत असाल किंवा चांगल्या क्वालिटीची झोप तुम्ही नाही घेत असाल किंवा ऑड आवर्सला झोपत असाल, 3-4 वाजता 5 वाजता सकाळी झोपत असाल, तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल, ॲड्रेनलिन या सगळ्या हॉर्मोन्सचं प्रमाण वाढून जातं. याच्यामुळे हळूहळू तुमच्या हार्टच्या ज्या वेसल्स आहेत, ज्या नसा आहेत त्या खराब व्हायला लागतात. बाहेरच्या सगळ्या गोष्टींबद्दल ज्या आपण बोललो, खायप्यायच्या गोष्टी किंवा कोलेस्ट्रॉलयुक्त गोष्टी ज्या असतात, पेस्ट्रीज, केक्स, पिझ्झा, बर्गर्स, फ्राईज, या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढतात. यामुळे पण हार्टच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं, त्याचे प्लेक बनतात आणि हळूहळू तिथे क्लॉट तयार व्हायला लागतो आणि मग हळूहळू वेसल्स ब्लॉक होतात.
आजकाल बरेचशा यंग पोरांमध्ये म्हणजे 25 आणि 30 वर्षांच्या पोरांमध्ये 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीमध्ये जशा वेसल असतात तशा आपल्याला सर्जरी दरम्यान पाहायला भेटून राहिल्या. तर वेसल्सची एवढी खराब कंडिशन एवढ्या कमी वयात असणे म्हणजे डेफिनेटली पुढच्या आयुष्यात या लोकांना खूप जास्त रिस्क असते हार्ट अटॅक यायची. तर आतापासून जर तुम्ही एक्सरसाइज, चांगली झोप, खायप्याच्या चांगल्या सवयी या गोष्टी दूर कराल, व्यसनांपासून दूर राहाल, तर डेफिनेटली तुम्ही स्वतःच्या हार्टला वाचवू शकता आणि स्वतःचा जीव तुम्ही या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सपासून वाचवू शकता. धन्यवाद.